नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक युनिक, सिंपल आणि क्विक अशी रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी खास आहे कारण ती बनवली आहे शिल्लक चपात्यांपासून. आणि हो, ही रेसिपी माझा भाऊ तुम्हाला दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप. तर चला पाहूया चपाती चिवडा कसा बनवायचा. हे शिल्लक चपात्यांपासून बनतं, म्हणजे अगदी सकाळी किंवा दुपारी उरलेल्या चपात्यांचाही उपयोग होतो. सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला हिंग, मोहरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आमच्याकडे नव्हती म्हणून आम्ही नाही टाकली. त्यानंतर कांदा टाकायचा, बारीक लसूण चॉप करून टाकायचे, टॉमॅटो टाकायचे. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल किंवा खोबरं टाकायचं असेल तेही टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ, तिखट आणि थोडंसं पाणी टाकून ते कांदा टोमॅटो जरा गळू द्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चपात्यांचा जो चुरा केलेला आहे किंवा जो बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत ते टाकून ते व्यवस्थित परतून घ्यायचे आणि थोडेसे वाफेवर ठेवू द्यायचे. सो गाईज, आमचा संध्याकाळचा नाश्ता रेडी झाला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असंच एका हटके रेसिपीसोबत. कीप स्माइलिंग, कीप कुकिंग. बाय बाय.